डॉक्टर भीमराव आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाते, ते एक समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते. त्यांनी सामाजिक भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी आणि समाजातील उपेक्षित घटकांचे, विशेषतः दलितांचे उत्थान करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण डॉक्टर आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका दलित कुटुंबात झाला. तीव्र भेदभावाला तोंड देऊनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी भारतात आणि परदेशात उच्च शिक्षण घेतले, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदव्या मिळवल्या. समतापूर्ण समाजासाठी त्यांच्या दृष्टिकोनाला आकार देण्यात त्यांच्या शिक्षणाने महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक सुधारणांमध्ये भूमिका आंबेडकर हे शोषितांच्या हक्कांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला, सामाजिक न्यायासाठी अथक परिश्रम केले. त्यांनी दलितांमध्ये शिक्षणाला चालना दिली आणि उपेक्षित समुदायांसाठी समान हक्क, मंदिर प्रवेश आणि सार्वजनिक संसाधनांमध्ये प्रवेश या मागणीसाठी चळवळी सुरू केल्या. भारतीय संविधानात योगदान. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताच्या कायदेशीर चौकटीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी जातीय भेदभावापासून मुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने संविधान समानता, न्याय आणि मूलभूत हक्कांच्या तत्वांचे पालन करेल याची खात्री केली. राजकीय आणि आर्थिक योगदान. डॉक्टर आंबेडकर यांनी भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून काम केले आणि महिलांच्या हक्कांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हिंदू कोड बिल सारख्या प्रगतिशील सुधारणांचे समर्थन केले. त्यांचे आर्थिक विचार औद्योगिकीकरण आणि कामगार हक्कांवर केंद्रित होते. सामाजिक असमानता नष्ट करण्याचे साधन म्हणून आर्थिक सक्षमीकरणावर भर देत होते. बौद्ध धर्मात धर्मांतर आणि वारसा. 1956 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू धर्मात अंतर्निहित जाती आधारित भेदभाव नाकारला. त्यांच्या प्रयत्नांमुळे दलित बौद्ध चळवळ निर्माण झाली, ज्यामुळे पिढ्यांना सामाजिक न्यायासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. डॉक्टर आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले, परंतु त्यांचा वारसा लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाहीसाठी त्यांचे योगदान त्यांना भारतातील महान नेत्यांपैकी एक बनवते. त्यांचा वाढदिवस एप्रिल 14 हा आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो, जो आठवण आणि आदराचा दिवस आहे. निष्कर्ष. डॉक्टर बी.आर. आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते, तर एक दूरदर्शी होते ज्यांनी न्याय आणि समावेशक भारताचा पाया रचला. लोकशाही, शिक्षण आणि सामाजिक समानतेबद्दलचे त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. ते खरोखरच भारतीय संविधानाचे जनक आणि मानवी हक्कांचे समर्थक होते. जय भीम, जय भारत.